महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याने नीट UG 2026चा फॉर्म एखाद्या कॅटेगरीमधून भरला असेल आणि रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया सुरू होतात त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कॅटेगरी चेंज करता येते का, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या कंडिशनमध्ये विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकतो, कोणता विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकत नाही, याही विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026ची तयारी करत असाल तर नीटचा फॉर्म भरण्यापासून तर ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सहज आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे कॅटेगरी चेंज आफ्टर नीट एक्झाम. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म एखाद्या कॅटेगरीमधून भरला असेल, रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा ॲडमिशनचे फॉर्म सुरू होतात त्यावेळेस विद्यार्थ्याला काही कारणास्तव आपली कॅटेगरी चेंज करायची असेल तर तो विद्यार्थी करू शकतो का? दोन प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एक आहे ऑल इंडिया कोट्याची, जी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये MBBS साठी MCC ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑथॉरिटी आहे. BAMS, BHMS, BUMS साठी AACCC ही ऑफिशियल ऑथॉरिटी आहे. दुसरी महत्त्वाची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे स्टेट कोटा. याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET सेल ही ऑथॉरिटी आहे पुढचे प्रवेश प्रक्रिया करून घेण्यासाठी. तर ही स्टेट कोट्याची, याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं म्हणतो. ऑल इंडिया कोट्यामध्ये जवळपास 3 प्रकारचे कॉलेजेस असतात. एम्स आहे, जिपमर आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे. ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या 100% सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. त्याचबरोबर जेवढ्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, यांच्या 100% सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. म्हणजेच इथे ॲडमिशन घ्यायचं असेल विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामधून तर इथे विद्यार्थ्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट 2 प्रकारचे असतात, सेंट्रल आणि स्टेट. ज्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे, स्कोर चांगला आहे, एम्स, जिपमर सारख्या किंवा AFMC सारख्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं आहे, स्कोर चांगला आहे, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. AFMCला सीटचं रिझर्वेशन नसतं, त्यामुळे इथं नसेल तरी एखाद्या वेळेस तुम्ही जनरलमधून फॉर्म भरू शकता. परंतु एम्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. दुसरी प्रक्रिया आहे स्टेट कोटा. स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 85% सीट, 15% सीट ऑल इंडिया कोट्याला गेल्या. आणि दुसरा आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, याच्या 100% सीट महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या CET सेल मार्फत भरल्या जातात. तर ह्या 2 मुख्य प्रवेश प्रक्रिया आहेत ज्या नीट परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घ्यावा लागू शकतो. एक विद्यार्थी दोन्ही प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतो किंवा दोन्हीपैकी एक प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी निवडू शकतो. विद्यार्थ्यांनी कुठे भाग घ्यावा यावर कुठलंही बंधन कुठल्याही ऑथॉरिटीजचं त्या ठिकाणी नसताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इंडिया कोट्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला 5 प्रमुख कॅटेगरी आहेत. एक आहे ओपन, OBC, EWS, SC आणि ST. आणि नीटच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला ह्या 5च कॅटेगरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. स्पेसिफाईड रिझर्वेशन PWD प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं आहे, परंतु आपण मुख्य कॅटेगरी विषयी डिस्कस करतोय तर 5च कॅटेगरी या ठिकाणी. स्टेट कोट्यामध्ये मात्र आपल्याला जवळपास भरपूर कॅटेगरी असलेल्या पाहायला मिळतात. 10 ते 11 कॅटेगरी स्टेट कोट्यामध्ये आहे. आता कुठला विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याला नीटचा फॉर्म एका कॅटेगरीमधून भरलेला आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ॲडमिशनचा तो कॅटेगरी चेंज करू शकतो ते आपण पाहूया. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी जनरलमधून नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, ही पहिली कंडिशन आहे, आणि ऑल इंडिया कोट्याचा नंतर त्याला फॉर्म भरायचा आहे, तर हा विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकत नाही. जनरलमधून इतर कॅटेगरीमध्ये आपल्याला जाता येत नाही. म्हणजेच नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म जर जनरलमध्ये असेल तर तो ऑल इंडियाचा फॉर्म सुद्धा त्याला जनरलमधूनच भरावा लागतो. ही जी काही माहिती आहे ती 2024च्या ॲडमिशन प्रक्रियेच्या आधारे आपण बनवत आहोत.
25 मध्ये काही चेंजेस झाले तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कळणारच आहे. तर ऑल इंडिया कोट्यामध्ये जनरलचा विद्यार्थी आपली कॅटेगरी चेंज करू शकत नाही, परंतु जनरल सोडून इथे जनरल EWS, परंतु जनरल सोडून बाकी कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जर त्यांच्याकडे ऍडमिशन पर्यंत कॅटेगरी सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर इतर कॅटेगरी मधून ते जनरल मध्ये आपला फॉर्म भरू शकतात. म्हणजेच ऑल इंडिया कोट्यामध्ये जो विद्यार्थी जनरलचा आहे त्याला ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म जनरल मधूनच भरता येईल. इतर कॅटेगरी तो सिलेक्ट करू शकत नाही. म्हणजे एखादा आत्ता जनरल मधून भरला असेल आणि ऑल इंडिया कोट्याला त्याला ओबीसी, SC, ST इतर कॅटेगरीमध्ये EWS मध्ये जायचं असेल तर तो विद्यार्थी जाऊ शकत नाही. परंतु इतर कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्ता नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म आपल्या जुन्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट वरून भरला असेल किंवा स्टेट कास्ट सर्टिफिकेट वापरूनही आपला फॉर्म भरला असेल तर इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जर काउन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान त्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल होत नसेल काही कारणास्तव, ते विद्यार्थी मात्र आपली कॅटेगरी नंतर जनरल करून आपला ऍडमिशन प्रक्रियेचा फॉर्म भरू शकतात. जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि पुन्हा ऑल इंडिया कोट्यासाठी तो जनरल करत असेल तर त्याला जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, नीटचा असेल किंवा 12वी PCBचा असेल, तो जनरलचाच त्या ठिकाणी लागतो. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 2 कंडिशन आहेत, दोन्ही कंडिशन मी तुम्हाला ऑल इंडिया कोट्यासाठी सांगितलेल्या आहेत. श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. MBBS, BDS, BAMS, BHMS, BPTH आणि वेटरनरी या प्रवेश प्रक्रियेसाठी आपण मार्गदर्शन करतो. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंतची सगळी प्रक्रिया आपण आपल्या ऑफिस मार्फत पूर्ण करतो. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत 80 80 36 45 45 आणि दुसरा नंबर आहे 80 80 74 45 45. या नंबरला विद्यार्थी कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे स्टेट कोटा. जसं आपण ऑल इंडिया कोट्याला जर बघितलं तर 5च कॅटेगरी आहेत, परंतु स्टेटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. SC आहे, ST आहे, VJ आहे, NT1 आहे, NT2 आहे, NT3 आहे, OBC आहे, SCBC आहे, EWS आहे, ओपन आहे. जवळपास एवढ्या कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये OBC मध्ये आणखी एक कॅटेगरी इन्क्लूड असते ज्याच्या सेपरेट सीट नसतात, OBCच्या सीट असतात. SBC आणि OBC एकत्र त्या ठिकाणी सीटच्या बाबतीत त्यांना इन्क्लूड केलं जातं. ते एवढ्या कॅटेगरी स्टेट कोट्यामध्ये आहे. याच्यामध्ये काय होतं, नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म त्याचबरोबर नीटचा रिझल्ट या 2 गोष्टी आहेत NTA हातामध्ये, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या हातामध्ये. याचा डायरेक्ट लिंक जे आहे CET सेलची जी काही स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याच्या कॅटेगरीशी नाही. बाकी इतर तुमचा डाटा त्या ठिकाणी रीड केला जातो. तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल, स्कोर असेल, त्याचबरोबर तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचं नाव असेल, ते लिंक करून डाटा शेअर केला जातो. परंतु कॅटेगरीच्या बाबतीत इथे फ्रेश टॅब CET सेल मार्फत दिला जातो. म्हणजेच तुम्ही नीटचा फॉर्म कुठल्याही कॅटेगरीमधून भरला असेल, एनी कॅटेगरी, कुठल्याही कॅटेगरीतून नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्टेटमध्ये पुन्हा एकदा नव्याने कॅटेगरी सिलेक्ट करण्याचं ऑप्शन दिलं जातं. म्हणजे इथे भरलेली कॅटेगरी स्टेटमध्ये आपल्याला चेंज करता येतं जर स्टेट कॅटेगरीचे आपल्याकडे पूर्ण सर्टिफिकेट असतील. म्हणजेच एखादा विद्यार्थी नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म जनरल कॅटेगरीमधून भरतोय तर स्टेटमध्ये तो OBC मध्ये भरू शकतो जर त्याच्याकडे OBCचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर किंवा इन्कम सर्टिफिकेट अवेलेबल असेल. पॅरेंट्स इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखापेक्षा कमी असेल
तर त्याची आवश्यकता आहे. 8 लाखाच्या वर इन्कम सर्टिफिकेट असेल तर स्कॉलरशिप बेनिफिट त्या विद्यार्थ्याला मिळत नसते. 3 महत्वाचे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल असेल तर तो विद्यार्थी स्टेटमध्ये आपली कॅटेगरी चेंज करू शकतो. म्हणजे स्टेट कोटा पूर्ण फ्लेक्झिबल आहे. नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतून भरला असेल आणि स्टेटमध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरायचं असेल आणि तुमच्याकडे त्या कॅटेगरीचे पूर्ण सर्टिफिकेट अवेलेबल असतील तर तुम्ही स्टेटमध्ये कॅटेगरी चेंज करू शकता. म्हणजेच कॅटेगरी विद्यार्थी त्या ठिकाणी चेंज आपली करू शकतो. फक्त ऑल इंडियाला जनरलचा विद्यार्थी जे आहे तो आपली कॅटेगरी चेंज करू शकत नाही. बाकी दोन्ही प्रोसेसमध्ये बाकी इतर कॅटेगरीचे विद्यार्थी आपल्या कॅटेगरीमधून जनरलमध्ये ऑल इंडिया कोट्यात जाऊ शकतात. स्टेटमध्ये तर पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे, पूर्ण टॅब त्या ठिकाणी तुमच्याकडे ओपन होतो. कारण स्टेटमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेतल्या पाहिजेत. जे विद्यार्थी विजे आणि NT प्रवर्गात आहेत त्यांनी आपला नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म ओबीसी मधून भरला असेल, सेंट्रल ओबीसी असेल तर, किंवा जनरलमध्ये त्यांनी भरला असेल तर स्टेटमध्ये ते आपापली कॅटेगरी या ठिकाणी निवडू शकतात. विजे असेल, NT1 असेल, NT2 असेल किंवा NT3 असेल, आपली कॅटेगरी विद्यार्थी त्या ठिकाणी निवडू शकतात. फक्त याचे तुम्हाला जे काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचे आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये SCBC आरक्षण आहे, सेंट्रलला हे लागू नाही. त्यांनी एक तर आपला फॉर्म जनरलमधून भरला असेल किंवा या ठिकाणी आपला फॉर्म EWS सेंट्रल सर्टिफिकेट असेल तर EWS मधून भरला असेल तर हे विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्राचा फॉर्म भरताना आपली कॅटेगरी SCBC करू शकतात. महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा कॅटेगरी टॅब जो आहे तो पूर्णतः फ्लेक्झिबल आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही आपली कॅटेगरी त्या ठिकाणी भरू शकता. त्यामुळं स्टेट कोटा हा पूर्णतः फ्लेक्झिबल आहे. नीटचा फॉर्म आता कुठल्याही कॅटेगरीतून भरला तरी स्टेट कोट्यामध्ये तुमच्याकडे इतर कॅटेगरीचे सर्टिफिकेट पूर्ण अवेलेबल झालेत आणि तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपली कॅटेगरी चेंज करू शकता. तर अशा प्रकारचे हे कॅटेगरी चेंजच्या बाबतीत फ्लेक्झिबल रूल त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या साईडने ठेवलेले आहेत. फक्त एकच विद्यार्थी, तो पण ऑल इंडिया कोट्यामध्ये ती कंडिशन आहे, जनरल मधून फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्याला इतर कॅटेगरीमध्ये जाता येत नाही. ऑल इंडियात त्याला जनरलच करावं लागतं. बाकी कॅटेगरीसाठी प्रोसेस जी आहे फ्लेक्झिबल आहे. म्हणजे नीटचा फॉर्म वेगळ्या कॅटेगरीतून भरलाय पण तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जनरलमध्ये जाऊ शकता. तर अशा प्रकारे कॅटेगरी चेंजचे रूल दोन्ही प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आहेत. हे 2024च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार आपण तुम्हाला सांगितलेले आहेत. 25 मध्ये त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. हे एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न ज्या येतात कॅटेगरीच्या बाबतीत मागच्या 2-4 दिवसामध्ये ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.